मित्रांनो, आज ठेकेदाराला पैसे मागितले तर ठेकेदार म्हणले 5-6 कामं चालू आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणीवर, घर मालकाने पैसे नाही दिले. तर मित्रांनो, मला एवढं सांगणे, जेवढे बी ठेकेदार असतील, मिस्त्री असतील, किरकोळ काम करणारे, जास्त काम करणारे, त्यांना मग एकच सांगणे, लय मोठे कामं घेत नका जाऊ. कारण की लय मोठे कामं घेतल्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही नाही काय लय मोठे कामं घेतले ना, हे घरमालक फोन लावीन, ते घरमालक फोन लावीन, ते घरमालक फोन लावीन. मग अशा चक्करमध्ये आहे ना, तुम्ही 2 दिवस तिकडे जाता आणि 2 दिवस तिकडे जाता आणि 2 दिवस तिकडे जाता आणि बाजारात दिवशी मग तुम्हाला जे पेमेंट घ्यायचं, जेवढं पेमेंट घ्यायचं तेवढं पेमेंट ते घरमालक देणार नाही. म्हणून काय करीत जा मित्रांनो, फक्त एक नाही तर 2 कामं घेत जा. एक नाही तर 2 कामं घेतले ना, तुमचा हप्ताभर काम चालतं एकाच जाग्यावर. आणि एकाच हप्तावर काम चाललं ना, तर घरमालकाला बी नाही का काम दिसतं, घरमालक बी आहे ना भरपूर पैसे देतं. नाही तर काय होतं, 3-4 कामं चालू असल्याच्या नंतर तुम्ही जाणार इकडं 2 दिवस, तिकडे जाणार 2 दिवस, मग घरमालक बी आहे ना बाजारात दिवशी पैसे देत नाही. म्हणून नाही का 2च कामं चालू राहून द्यायचे. 8 दिवस हे काम, 8 दिवस ते काम. घरमालकाला बी काम दिसतं, टाइमपास बी होत नाही. आता समजायचं आपले 2-3 कामं चालू आहेत, तर आज इथं केलं, उद्या नाही का दुसऱ्या साईटवर जायचं असलं तर आपल्याला तिथं बुटं नेणं हे, कपडे नेणं हे, आपलं जे सामान लागत आहे मिस्त्री काम करण्यासाठी ते सामान नेणं आहे. अशामध्ये आपलं टाइमपास होतं आणि काम काही होत नाही. त्याच्यामुळे नाही का 2च काम घेत जा. मग काय होतं, काम दिसतं आणि घरमालक पण खुश होतो, घरमालक पण नाही का पैसे देतो. नाही तर तुम्ही घेताना नाही का 17 कामं आणि कमी रेटने घेऊ नका. पहिली गोष्ट, कमी रेटने घेऊ नका, टाईट राहून द्यायचं, काम बी टाईट करायचं आणि अमाऊंट बी आपलं टाईटच राहून द्यायचं. आणि मग घरमालकाला बी आवडतं आणि घरमालक बी पैसे देतं. त्याच्यामुळे नाही ना का येडेचाळे काही करू नका, कामं 2च राहून द्या. असे नाही ना का अशी एकदम भूक लागल्यासारखे 4-5 कामं घ्यायचे नाही ना का, नुसतं काम करायचं राहायचं गाढवासारखं आणि बाजारात झाला का दुसऱ्या दिवशी तुम्हाला खर्चायला सुद्धा पैसे नाही. त्याच्यामुळं आहे ना, काम आहे ना 2च घ्यायचे.